संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून या शून्य नावे घालून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला भजने धवळले जग हरी भजने ढवळले जन हरे भजने धवळले जग हरी भजने ढवळले जन सुखवेला लाग करे काळाचा सुखविला लाग कळी काळाचा सुखविला लाग कळी काळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग 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 करण केला त्याग देहबुद्धी करणे केला त्याग देह बुद्धी करणे केला त्याग देह बुद्धी ढवळले जग हरी भजनी ढवळले जन हरी भजने ढवळले जन कळी काळाचा कळला लाग कळी काळाचा कळला लाग कळी काळाचा म्हणे सुख समाधी हरी कथा 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 हे भव व्यथा गायला तो भव व्यथा गायला तो हे भव व्यथा गायला तो का म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे दुःख समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे दुःख समाधी हरी कथा हे भव व्यथा गायला तो भव व्यथा गायला तो भव व्यथा गायला तो हरी भजने धवळले हरी भजने ढवळले जग हरी भजने धवळले हरी भजने ढवळले जग कविला लाग कळी काळाचा गविला लाग कळी काळाचा कविला लाग कळी काळाचा गोपाल कुमाई रकुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय ढोबार कुमाई 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 विठ्ठल 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 विठ्ठल
नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे भवव्यथा गाईल तू हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा विठ्ठल 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 दुसरे चरण संताटिया दुसरे चरण संत कृपादाने कथेचा विस्तार शांत कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या जन्माने चरणस्पर्शाने अनुष्ठानाने तपाने पवित्र झालेली ही जी भूमी ते संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचाच अभंग आज मी सेवेला घेतलेला आहे. तुकोबरायांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष आता या येत्या बिजेला पूर्ण होत आहेत. म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा सदैव वैकुंठ गमन सोहळा मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रभर संपन्न झालेला आहे. इथे तर संस्थांनी आणि सर्व इतरांनी वर्षभर सातत्याने हा कार्यक्रम चालवलेला आहे. आज
ह्या शेवटच्या पर्वातला हा कार्यक्रम आता संपन्न होतो आहे. शेवटचा हा आठवडा आहे पुढचा. बीजेच्या दिवशी 16 तारखेला फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबरायांच्या या सदैव वैकुंठगमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण होणार. पुढे 376वा सुरू होणार. हा सोहळा देवाने स्वतः खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. देवाला आपला सोहळा करण्यापेक्षा आपल्या भक्तांचा केलेला सोहळा फार आवडतो, फार आवडतो. नव्हे नव्हे देवाचं ब्रीद आहे की आपल्या दासाचा सोहळा मी करणार म्हणजे करणार, हे त्याचं ब्रीद आहे. ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रेला जाऊन आल्यानंतर त्यांचा माऊंद्याचा कार्यक्रम करावा, हा एक सोहळा विशेष करावा, हे रुक्मिणी मातेला वाटू लागलं. आणि रुक्मिणी माता देवाला म्हणतायत, देवा तुमचं काही नियोजन चाललंय की नाही? म्हणे काय? तुमचं एक ब्रीद आहे, तुमच्या लक्षात येते का? म्हणे कोणतं? आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. आपल्या दासाचा सोहळा करणं हे तुमचं ब्रीद आहे. देवाला आपले सोहळे करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले सोहळे फार आवडतात. भक्तांना डावलून जर कोणी आपला सोहळा करत असेल तर तो देवाला मान्य नाही. देव तो सोहळा मानतच नाही, देव ती सेवा समजतही नाही. नव्हे नव्हे भक्ताला डावळून आपला सोहळा करण्याचा कोणाचा जर प्रयास असेल तर भगवान तुकोबाराय म्हणतात, देवाला तो सोहळा वाटत नाही, देवाला ती सेवा वाटत नाही, देवाला तो भार वाटतो. अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता अगर न घडता. संतांना डावलून आपली सेवा केलेली देवाला मान्य नाही, देव ती सेवा मानतच नाही. मी एक आपल्याला विचारतो, देवाची पूजा करणं हा तुम्ही धर्म मानाल का अधर्म मानाल? धर्म मानाल. देवाची पूजा करणं हा धर्म आहे. पण तुकोबाराय म्हणतात देवाची पूजा करणं हा अधर्म ठरू शकतो. केव्हा? संतांना डावलून जर देवाचा सोहळा केला जात असेल, देवाची पूजा केली जात असेल तर तुकोबाराय म्हणतात ती देवपूजा हा धर्म होणार नाही, तो अधर्म होणार. अधर्म संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म. संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो धर्म. संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री. संतांना डावलून देवाची जर पूजा केली असेल तर ती देवपूजा धर्मात जमा होत नाही. तुकोबाराय म्हणतात तो अधर्म आहे. म्हणून कोणी जर देवाची पूजा करत असेल, अभिषेक करत असेल, फुलं समर्पण करत असेल तर ती फुलं, तो हार, ती पूजा देव कोणीतरी मला दगड मारताय असं मानतो. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री. देवाश्री पुष्पे वरी दगड तैसे येते. देवाच्या मस्तकावर वाहिलेली फुलं वर आपल्या दगड कोणीतरी मारताय असं देवाला वाटतं. म्हणून संतांना डावलून
देवाची सेवा देवाला मान्य नाही. उलट आपल्याला डावलून जर संतांची सेवा, संतांची पूजा, संतांचे सोहळे केले जात असतील तर देवाला ते अतिशय उत्तम वाटते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा केलेली देवाला प्राप्त होते. म्हणून देवाला आपले सोहळे करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले सोहळे फार आवडतात, फार आवडतात. सोहळा करणारा देवाला खूप आवडतो. तेही प्राणा परवते आवडती माझा निवृत्ते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षा फार आवडतात. भगवान म्हणतात सर्व जगाचं आराध्य दैवत भगवान आहे. पण भगवान आहे असं म्हणतो की माझंही एक आराध्य दैवत आहे. देवा तुझं दैवत कोण? तर देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्तांची वार्ता जे कोणी इतरांना सांगतात ते माझं दैवत आहे. सांगणारे, भक्ताचं चरित्र सांगणारे, गुणगान करणारे ते माझं दैवत आहे भगवान म्हणतात. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ती आम्ही आमची परमदेवता समजतो. म्हणून भक्तांचं केलेलं गुणगान, भक्तांचे केलेले सोहळे देवाला खूप विशेषत्वाने आवडतात. एक शेवटचं सांगतो, मी आपल्या अभंगाकडे वळतो. आत्मपुराणात असं आलेले महाराज जे केवळ माझीच भक्ती करतात आणि भक्तांची भक्ती करत नाहीत, केवळ माझीच भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाहीत. भगवान त्यांना आपले भक्त मानायला तयार नाही. मग देवा तुझे खरे भक्त कोण? तर भगवान सांगतात माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत. ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः. पार्थ ये मे भक्त जनाः ते मे भक्त जनाः न. जे केवळ माझीच भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाहीत. मग देवा खरे भक्त तुझे कोण? मद भक्तानाम तू ये भक्ताः. माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत ते मे भक्त तमामतः, तेच मी श्रेष्ठ असे भक्त मानतो. म्हणून भक्तांची केलेली भक्ती, भक्तांचे केलेले सोहळे हेच देवाला खूप आवडणारे आहेत. म्हणून तुकोबरायांचा हा त्रिशतकोत्तर सदैव वैकुंठगमन सोहळा अमृत महोत्सवी, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा सदैव वैकुंठगमन सोहळा देवाला खूप आवडणारा असा होईल. कारण मुळातला पहिला सोहळा देवानेच केलेला आहे. देवच स्वतः आले इथे, दशमीला आले, फाल्गुन शुद्ध दशमीला आले आणि तुकोबरायांचा हा सोहळा विशेषत्वाने स्वतः इथे राहून 8 दिवस राहून भगवंताने हा सोहळा संपन्न केला. शेवटी बिजेच्या दिवशी सांगितलं आता तुकोबाराय आता 8 दिवस झाले, आता थांबायचं नाही, आता चालायचं आहे. भगवंताने स्वतः तुकोबारायांची आदराने पूजा केली. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. आदराने तुकोबारायांची पूजा केली देवाने आणि विमानस्थ केलं आणि याच शरीराने तुकोबारायांना वैकुंठधामाला नेलं. स्वतः सोहळा देवाने हा केलेला आहे. ज्ञानोबारायांचा सोहळा देवाने स्वतः केला, तुकोबारायांचा सोहळा देवाने स्वतः केला. म्हणून देवाला आपल्या सोहळ्यापेक्षा भक्तांचे सोहळे फार आवडतात. म्हणून हा सोहळा विशेषत्वाने देवाला आवडणारा आहे. त्या सोहळ्यातलं हे शेवटचं स्वरूप आहे, शेवटचा आठवडा आहे. 16 मार्च नंतर फाल्गुन वद्य द्वितीय नंतर 376 वर्ष सुरू होईल. तर 375व्या वर्षाचा हा शेवटचा आठवडा हा संपन्न केला जातो आहे. म्हणून
माझ्याकडं सेवा महाराजांनी दिली, फळाने दिली, त्या दृष्टीने मी सेवेचा थोडाफार विचार करणार आहे. जशी तेच बुद्धी देतील त्यानुसार आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. सेवेकरता घेतलेला अभंग त्यांचाच आहे. ते स्वतः या अभंगातून मी माझ्या जीवनात काय केलं आणि त्यातून काय साधवलं हे या अभंगातून तुकोबारा सांगतात. अभंग असा आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरे भजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. माझ्या जीवनात मी काय केलं. तुकोबाराय आपल्या जीवनाचा एक परामर्श घेऊन आम्हाला त्या जीवनाचं स्वरूप प्रगट करून सांगतायत. तुकोबारांचं या भूतलावरचं येणं हे केवळ जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता होतं. त्यांनी आल्यानंतर हेच सांगितलं की मी इथं कशा करता आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग. जग आड रानातून धावतायत, त्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची भाषा आहे. आलो याची कारण, आलो म्हणण्यातून स्वेच्छा दिसून येते. यावं लागलं म्हणण्यातून अनिच्छा स्पष्ट होते आणि आणलं म्हणण्यातून परेच्छा सिद्ध होते. मला इथे यावंच लागतं का? कर्म शिल्लक असतं म्हणून. अगा कर्मे जै उरावे तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका यावे. उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं. देवाला इथे आणलं जातं. आणेलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. वैकुंठीचा देव आणलेला भूतळा. देवाला आणलं जातं आणि संत मात्र स्वेच्छेने येत असतात. म्हणून तुकोबारा म्हणतात मी इथे आलो. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाड. तर तुकोबारा या करता इथे आले आणि आल्यानंतर आपल्या जीवनात नेमकं काय केलं ते सांगतात. जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतील. 4 प्रकारचे. एक वर्ग असा दिसून येईल की तो आपला स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. आपली हानी करतो आणि दुसऱ्याची हानी करतो, असा एक वर्ग दिसून येईल. दुसरा वर्ग आपल्याला असा दिसून येईल की केवळ आपलाच स्वार्थ साधत राहतो आणि दुसऱ्याची हानी करत राहतो. दुसऱ्याची हानी करून आपला स्वार्थ साधणारा हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा दिसून येईल आपल्याला की तो आपला स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आपलंही हित करतो आणि त्याबरोबर दुसऱ्याचंही तो हित करत असतो, असा तिसरा वर्ग दिसून येईल. पण चौथा असा उच्च वर्ग आपल्याला दिसून येईल की तो स्वार्थ काहीच न घेता, स्वार्थाचा कुठलाही विचार न करता केवळ परोपकाराकरताच जीवन जगणारा हा चौथा वर्ग. पहिला वर्ग मी आपल्याला हा सांगितला की तो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. आपली हानी आणि दुसऱ्याची हानी करणार. ज्ञानोबारांनी दृष्टांत घेतलेला आहे. पतंग आहे. पतंग तो दिव्यावर झडप घालतो. दिव्यावर झडप घालणं हा त्याचा उद्योग सारखा चालू राहतो. आणि ती झडप मारण्यामध्ये काय होतं, त्याचे पंख जळले जातात. तो जळला जातो आणि जोराची झडप घालून दिवाही विझून टाकतो. म्हणजे आपण अंगाने जळून जातो आणि दुसऱ्याला अंधार निर्माण करतो. ज्ञानोबा म्हणतात आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे ने. म्हणजे आपलाही नाश करून घेतो आणि दुसऱ्याची हानी करतो.
एक संस्कृतमध्ये सुंदर सुभाषित आलेलं आहे. एक गृहस्थ अशा निर्जन अरण्यामध्ये आहे. एक साधू त्या रस्त्याने चालले होते. त्या साधूने त्या गृहस्थाला विचारलं, कस्त्वम भद्र, त्वम कहा, तू कोण आहे सांग. भद्र म्हणजे तुझं कल्याण असं, तू कोण आहे सांग. त्याने काय उत्तर दिलं, खलेश्वरोहम, अहम खलेश्वर, मी खलांचा ईश्वर आहे, दुष्टांचा नायक आहे. त्यावेळेला साधूने पुन्हा त्याला विचारलं, घोरे वने किम स्थीयते, या घोर वनामध्ये निर्जन अरण्यामध्ये हिंस्र पशु इथे आहेत, या अरण्यात तू का थांबलेला आहेस. त्यावेळेला त्याने उत्तर दिलेलं आहे का, मी एवढ्या करता इथे थांबलोय की या अरण्यात बरेच हिंस्र पशु आहेत. त्या हिंस्र पशूंना अजून माणसाच्या रक्तात काय चव आहे ती माहीत झालेली नाही, म्हणून मी इथे थांबलोय. त्यांनी मला का खाऊन टाकलं हिंस्र पशूंनी, की या गावात, शेजारच्या गावात खाली असणाऱ्या लोकांमध्ये तो शिरल आणि अनेकांना खाऊन टाकेल. शार्दूलादी भिरेव हिंस्र पशुभी खाद्योह मित्याशया. या घोरवनात तू का थांबला तो सांगतोय. शार्दूलादी भी, सिंह वाघ आदी करून जे हिंस्र पशु आहे, खाद्योहम इत्याशया, त्यांनी मला खाऊन टाकावं याकरता मी इथे थांबलोय. का रे बाबा, त्या वाघाने सिंहाने खाऊन टाकावं का असं तुला वाटू लागलंय, का बरं. तो म्हणतो एवढ्याच करता की या हिंस्र पशूंना माणसाच्या रक्तात काय ती चव माहिती झालेली नाही. एकदा मला त्यांनी खाल्लं की माणसाच्या रक्तातली काय रुची आहे ती त्यांना माहीत होईल आणि मग ते खाली गावात उतरतील आणि गावातल्या अनेक लोकांना ते खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांनी मला खाऊन टाकावं याकरता मी इथे उभा आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजे अनेकांना संपवण्याकरता जो स्वतःने संपायला जीवाने संपायला तयार आहे, म्हणजे दुसऱ्याचा घात करण्याकरता आपलाही घात करून घ्यायला तो तयार झालेला आहे. म्हणजे आपली हानी आणि दुसऱ्याची हानी, असा एक वर्ग आहे पहिला. दुसरा वर्ग असा आहे, तो फक्त स्वार्थ साधतो, दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाही. आणि आपला स्वार्थ साधण्यामध्ये दुसऱ्याची किती हानी होते त्याची तो पर्वा करत नाही. आपलं खळगं भरलं पाहिजे, दुसरा उठून का जायना, त्याचं काही का होईना, तो त्याचा विचार करत नाही. तैसा मने काया वाचा काये, भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ साधत असताना दुसऱ्याच्या हिताचा तो विचार करत नाही, दुसऱ्याची हानी करतो. आपण नेहमी गोष्ट ऐकतो, मला ते सांगून वेळ घ्यायचा नाही. आपली बिडी पेटण्याकरता दुसऱ्याची दाढी जरी जळाली, तो अख्खा जरी जळाला तरी हरकत नाही, पण माझी बिडी पेटली पाहिजे. आपला स्वार्थ साधण्यामध्ये दुसऱ्याची किती हानी होते त्याची तो पर्वा करत नाही. असा दुसरा वर्ग की स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. तिसरा वर्ग असा आहे की तो आपला स्वार्थही साधतो आणि त्याबरोबर परार्थही साधतो. आपलंही कल्याण आणि दुसऱ्याचंही कल्याण व्हावं ही त्याची भूमिका असते. ज्ञानोबरांनी 2-3 दृष्टांत घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे गंगा ही उगम पावल्यानंतर पुढे चालते, धावते 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 कुठपर्यंत, समुद्रापर्यंत धावत राहते.
पण त्या धावण्यामध्ये तिचं उद्दिष्ट आहे समुद्राला जाऊन मिळणं, हे खरं. समुद्राला जाऊन मिळणं हा तिचा स्वार्थ आहे. पण तो स्वार्थ साधता साधता ती किती परोपकाराचं कार्य करते. काठावर जी झाडं आहेत त्या झाडांना ती जीवन देते. जे येऊन स्नान करतात त्यांचं पाप ताप ती घालवते. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी समुद्राला जातं ते स्वार्थ आपला साधते ती गंगा, पण त्याबरोबरच परोपकाराचं किती कार्य करते. काठावरच्या झाडांना जीवन देते. अलीकडच्या शासकीय पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवण्यातून धरण बांधण्यातून अनेक दूरवरच्याही शेतकऱ्यांचे शेतीचं उत्पादन वाढवते. आपला स्वार्थ साधता साधता दुसऱ्याचं हित करणं हा तिसरा वर्ग. जगाचे अंधे फेडीत विश्वाची राऊळे उजळीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. सूर्य हा आपलं भ्रमण करत असतो. ते आपलं काम तो करत असताना जगाचा अंधार दूर करतो. जगाचे अंधे फेडीत श्रेयची राऊळे उजळीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. त्याप्रमाणे काही माणसं आपला स्वार्थ साधत 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 दुसऱ्याचं हित करत असतात. किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती अनित अनित स्वार्थी प्रवेशीचे. ज्ञानोबराय म्हणतात दुसऱ्याच्या सुखाची उन्नती करत करत हा आपला स्वार्थही साधत असतो. हा तिसरा वर्ग. पण चौथा असा उच्च वर्ग आहे की स्वार्थाकडे तो लक्षच देत नाही. स्वार्थाला तिलांजली देऊन केवळ दुसऱ्याच्या हिताकरताच आपलं जीवन व्यतीत करणारा हा चौथा वर्ग आहे. हा सर्वोच्च वर्ग आहे. आणि या वर्गातले कोण असतील तर ते संत आहेत. विठ्ठल 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 म्हणून सुभाषितामध्ये या उच्च वर्गाला सत्पुरुष असं म्हटलेलं आहे. एते सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थान परित्यज्य ये. आपल्या स्वार्थाचा परित्याग करून परार्थ घटका दुसऱ्याचं कल्याण करणं याकरता जे आपलं जीवन व्यतीत करतात ते सत्पुरुष आहेत. आणि दुसरा जो वर्ग आहे सामान्यस्तु परार्थ मुद्यम भृता स्वार्थाविरोधेन ये. स्वार्थ अविरोधेन स्वार्थाला विरोध न करता आपला स्वार्थ साधत साधत परार्थ मुद्यम भृता तो सामान्य वर्ग आहे दुसरा. आणि तिसरा वर्ग जो आहे त्याला मानवी राक्षस म्हणायला हरकत नाही. ते मी मानव राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नंती. आपला स्वार्थ साधण्याकरता परहितम निघ्नंती दुसऱ्याच्या हिताचा घात करतात. त्याला मानव म्हणून ते मानवी स्वरूपात राक्षस आहेत असं समजावं. आणि जो चौथा वर्ग आहे दुसऱ्याची हानी करत करत आपली हानी करणारा हा कोण आहे ते काय मी जाणत नाही म्हणतात. एतुघ्नंती निरर्थकम परहितम ते के न जानीमहि. त्यांना काय म्हणावं मला सुचत नाही. आपलाही स्वार्थ नाही दुसऱ्याचंही साधवत नाही. असे काही नीच लोक असतात. काही लोक मानवी रूपात राक्षस असतात की स्वार्थ साधत दुसऱ्याची हानी करतात. काही सामान्य मानव असतात की स्वार्थही साधतात परहितही साधतात. पण सत्पुरुष ह्या भूतलावर आलेले ते स्वार्थ काहीच न साधता
परोपकारा करताच आपलं जीवन व्यतीत करत असतात. नव्हे नव्हे इथे उपकार करण्याकरताच ते आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, या ठिकाणी उपकार करण्याकरता ते आलेले आहेत. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय तुम्ही इथे आता उरलात हे कशा करता उरलात? तुकोबाराय सांगतात, आता मी जो उरलेलो आहे तो केवळ उपकारापुरताच उरलेलो आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, हे उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, मी आता जो उरलेलो आहे केवळ उपकारा पुरता उरलेलो, उपकार करण्याकरताच मी आता उरलेलो आहे. मग तुकोबारांनी आपल्या जीवनात मग नेमकं केलं काय? उपकारापुरते ते उरले. उपकारापुरते जर ते उरलेले आहेत तर ते उपकार करण्याची त्यांनी प्रणाली कशी राबवली? तर तुकोबाराय ती प्रणाली, मी माझ्या जीवनात काय केलं, स्वार्थ सोडला म्हणजे नेमकं काय केलं, आणि परार्थ साधला म्हणजे परार्थाचं स्वरूप तरी काय? तुकोबाराय हे दोन्ही स्वरूप आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, धर्म केला पुण्य धर्म केला, हरी भजनी जवटले जग, हरी भजनी जवटले जग, हरी भजनी जवळले जग, हरी माझ्या जीवनात केलं काय? स्वार्थाचा काहीच विचार केला नाही मी. संसाराच्या नावाने आवळ्याएवढं पूज्य ठेवलं, संसाराकडे लक्ष काहीच दिलं नाही. संसाराचा कुठल्याही प्रकारे मी विचार केला नाही. स्वार्थाला तिलांजली दिली आणि समाजाकरता, जनतेकरता, इतरांकरता मी काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला. संसार केला नाही, केला तो पुण्य धर्म केला. एक वर्ग असा आहे केवळ संसारच करणार आहे. संसारच, संसार एक संसार, देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने अजिबात ते लक्ष देत नाहीत. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं म्हणजे एखाद्या सांदीत पडलेली वस्तू म्हणजे देव आहे. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. विषयात संसारातच रम्मान होणारा असा एक वर्ग आहे.
देवाच्या धर्माच्या बाजूने काही जात नाही, केवळ संसारातच जन्मतो, संसारात राबतो, संसारातच मरतो, असा एक वर्ग आहे. जाऊ द्या, त्याचा विचार आधी करण्याचं कारण नाही. दुसरा वर्ग असा आहे की तो संसार करता करता जितका परमार्थ करता येईल तितका परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो. नवे नवे परमार्थात करता करता त्याच्यातून आपला संसार साधण्याचाच प्रयत्न करतो. म्हणजे परमार्थही त्याचा संसाराकरताच चालतो, असा एक वर्ग आहे. परमार्थ करताना दिसेल, पण त्या परमार्थातून संसारच कसा वाढला जाईल या दृष्टीने प्रयत्न करणारा, परमार्थाचा नुसता अंगरखावरून आतून संसारच संसार भरलेला, अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, असा हा दुसरा वर्ग. भक्ती करतो पण ती भक्ती स्वार्थाकरताच करत राहतो, म्हणून हा दुसरा वर्ग. पण तिसरा उच्च वर्ग आहे की संसाराकडे तो लक्षच देत नाही. संसारात फक्त जन्माला आलेला आहे, म्हणून जन्माच्या दृष्टीने फक्त संसाराची जी वाटचाल थोडीफार काही असते तीही हेतुपूर्वक नसते की याच्यातून मी काही मिळवावं, याच्यातून आपल्या संसाराची वाढ करावी, असं काहीच नाही. काही वेळेला कर्तव्य म्हणून फक्त केला जातो. पण यातला उच्च वर्ग चौथा असा आहे की संसाराकडे तो लक्षच देत नाही. संसार करण्याकरता मनुष्य जन्म नाहीच आहे. संसार करण्याकरता भोग भोगण्याकरता इतर योनी आहेत. मनुष्य योनी ही भोगाकरता केलेली नाही आहे, ही त्यागाकरता केलेली आहे. ही भजनाकरता केलेली योनी आहे मनुष्य योनी. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. निजात्म प्राप्ती करताच देवाने ही मनुष्य योनी निर्माण केलेली आहे. तुकोबरा म्हणतात, इतका गोमटा देह देवाने आपल्याला दिला आहे, आपण आणला नाही. देवाने आपल्यावर उपकार केलेले आहेत, देवाने आपल्याला तो दिलेला आहे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, दिला त्याने दिला. देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. देवे गोमटा देह भजना दिला, भजना करता दिलेला आहे. म्हणून तुकोबारांनी तोच देवाचा हेतू आपल्या जीवनात साधण्याचा प्रयत्न केला. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे. दिनरजनी हाच धंदा, 8ही प्रहर 12 मास निरंतर. सातत्याने भजन एक भजन, नामचिंतन नामचिंतन, याच साधने दंग राहिले. संसाराकडे लक्ष दिलं नाही. संसार जिजाई मातेने करावा. संसार काय पाहायचा तो जिजाबाई मातेने पाहावा. महाराजांनी आपलं भंडारा भामचंद्र घोराडा डोंगर भजनात तल्लीन राहणं. प्रारंभीच्या काही कालामध्ये जिजाबाईंच्या आग्रहास्तव माहेरांकडून काही भांडवल आणून काही थोडाफार करण्याचा प्रयत्न केला.
पण तो केलेला प्रयत्न संसाराकरता नाही. लोकांनी यावं तसंच माल घेऊन जावा. कोकणात मिरच्या विकायला गेले, सर्व अनेक चरित्र आपल्याला सर्व माहीत आहे. जास्त विस्ताराने पिंगून सांगायचं काही कारण नाही. संसाराचा काही विचार केला नाही. भांडवल आलेलं परत गेलं पाहिजे असा कुठला विचार न करता लोकांना पाहिजे न घेऊन जा, तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा. परोपकार समाजाकरता जनतेकरता करत राहणं. संसाराकडे लक्ष दिलं नाही, शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य. शून्य म्हणजे काय? शून्याला काहीच किंमत नसते. ज्याला काहीच किंमत नसते त्याला शून्य म्हणतात. गावात हा शून्य म्हणतात. कुत्र विचारत नाही, कोणी किंमत देत नाही, त्याला शून्य म्हटलं जातं. तसं तुकोबारांनी संसाराच्या नावाने शून्य घातलं, म्हणजे संसाराला काहीच किंमत दिली नाही. किंमत दिली ती आपल्या जीवनातल्या परमार्थाला, साधनेला किंमत दिली आणि साधनेमध्ये रत राहिले. आणि त्या साधनेतून उद्देश काय? उद्देश त्यांचा हा वाढता पुण्य. धर्म केला वाढता पुण्य. धर्म केला वाढता पुण्य. धर्म केला वाढता पुण्य. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य. धर्म केला वाढता पुण्य. धर्म केला वाढता पुण्य. धर्म केला संसाराच्या संसाराच्या नावाने शून्य तुम्ही घातलं म्हणजे संसार केला नाही, संसाराकडे लक्ष दिलं नाही, संसार केला नाही, मग केलं तरी काय? तर मी हे केलं, वाढता पुण्यधर्म केला. पुण्यधर्म वाढता केला. पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म हा मी वाढता केला. का बरं? सर्व जनतेची अपेक्षा फलीभूत होण्यासाठी हे मी जीवनात केलं. सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा कोणती आहे? आपल्याला सुख मिळावं ही आहे. सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच परमार्था. सर्वांना सुख हवं आहे. दुःखाचा सर्वांना उभं आलेला आहे. दुःखात विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. भामती निबंधामध्ये कशी कारिका आहे, या तिन्ही जगतामध्ये जो कोणी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो आहे तो केवळ एकाच उद्देशाने सुखाकरता. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही. यक कश्चित त्रिजगती यतते सौख्य हेतोः न कश्चित दुःखस्य. या तिन्ही जगतामध्ये जे सर्व काय प्रयत्न करतात ते सुखाकरता. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही. सर्वांना अपेक्षा आहे सुखाची. दुःख नको आहे, नको आहे. मूळवयात व्हावा कधी वाटतो का? नाही. धंद्यात दिवाळी निघावं कधी वाटतं का? नाही. दुःखाची कुठलीच अपेक्षा कोणालाच नाही, ती कधीच नाही. बाकी सर्व बाबतीत होकार नकार बदलतात बरं का, पण दुःखाच्या बाबतीतला जो नकार आहे तो कायमचा स्थिर स्वरूपाचा आहे. दुःखाचा नकार कधीच बदलत नाही. बाकी अन्य सर्व गोष्टीचे होकार नकार आपले बदलतात. काल ज्याला होकार दिलाय आज त्याला आपण नकार देतो. आज ज्याला नकार दिलाय उद्याच त्याला होकारही देतो. म्हणजे कोणत्याच वस्तूच्या बाबतीत होकार नकार स्थिर नाही, अस्थिर आहेत, ते बदलतात. हिवाळ्यामध्ये आपण रग पाहिजे म्हणतो, स्वेटर
पाहिजे म्हणतो. तेच उन्हाळ्यामध्ये. अहो तुम्ही मागच्या वेळेला आले होते, तुम्ही आमच्याकडे रग मागितला होता, घ्या घर देऊ का आता? आता कशाला मारायला उन्हाळ्यात? अंगावरचा कपडा सहन होत नाही, आता कशाला? हिवाळ्यात म्हटलं होतं रग दे, आता उन्हाळ्यात आता नको आहे. म्हणजे हिवाळ्यात ज्याला होकार दिला, उन्हाळ्यात त्याला नकार दिला की नाही. 10 वाजता भूक लागली, जेवायला पाहिजे म्हणतो. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ कोणी जर म्हटलं चला जेवायला, म्हणतो नको आता. 3 तासापूर्वी पाहिजे म्हटलं, नंतर नको म्हटलं. रात्री कुठे चालला, बाबा बॅटरी घ्या. बरं झालं, आणि तिथे अंधार आहे, पुढे जाता येत नाही, रात्री बॅटरी पाहिजे म्हणतो. तेच दिवसा निघाला, बाबा कुठं चालले, बॅटरी नाही ना, आता दिवसा कशाला? रात्री बॅटरी पाहिजे म्हणतो, दिवसा बॅटरी नको म्हणतो. तीच वस्तू की नाही. होकार नकार बदलला, कालमानाने देशमानाने होकार नकार आपल्या आवश्यकतेप्रमाणे बदलतात. होकार नकार बदलतात, पण दुःखाच्या बाबतीतला नकार जो आहे तो कायमचाच आहे, तो कधीच बदलत नाही. कायमचाच नकार आहे. केव्हा तुम्ही विचारा, नकोच म्हणेल, दुःख नकोच. मग पाहिजे काय? पाहिजे सुख पाहिजे. सुखाची सर्वांना अपेक्षा आहे. सुखाकरता सर्व प्रयत्न करतात. शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नशील आहे, प्रयोगशील आहे, परिवर्तनशील आहे, पराकाष्ठा करतो आहे. एकच उद्देश सुखाकरता. परंतु सुख मिळत नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, ह्या सीजनला, पुढच्या सीजनला, ह्या वर्षी, पुढच्या वर्षी. पण सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेत जन्म जातो. तेव्हा सर्व जीवांना अपेक्षा आहे सुखाची, पण त्यांना सुख मिळत नाही. तर ते सुख कशाने मिळेल हा हेतू तुकोबाराय म्हणतात मी लक्षात घेतला. आणि ते सुख सर्वांना प्राप्त होईल याकरता ज्याची गरज आहे तो पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म मी वाढता केला. वाढता हा पुण्य धर्म केला. मी धर्मानुष्ठान केलं. कशाकरता? पुण्य मिळण्याकरता, पुण्य प्राप्त होण्याकरता. पुण्य कशा करता पाहिजे? सुख जर पाहिजे असेल तर त्याला पुण्य करण्याची गरज आहे. सुखाकरता पुण्य आणि दुःखाकरता पाप. पाप हे जीवनात दुःख देणार आहे आणि पुण्य हे जीवनात सुख देणार आहे. पापाचं फल कधी सुख होऊ शकत नाही आणि पुण्याचं फल कधी दुःख होऊ शकत नाही. पापाचं फल दुःखच. मी नाही सांगत, ज्ञानोबाराय म्हणतात, मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारीखे, असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी. कधी पाप पिके, मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख येतं हे पापामुळे. आणि पाप कशाने घडतं ते पहिले ओळीत सांगितलं. विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी. तुकोबारांच्या भाषेत सांगू का? ज्याच्या वागण्यात ताळमेळ नाही तेच वागणं हे दुःखाचं मूळ आहे. दुःख पावा याचे मूळ, रहने ठाव नाही ताळ. ज्याच्या राहण्यात, ज्याच्या वागण्यात ताळमेळ नाही, कसाय वागतोय, काही खातोय, काही पितोय, काही करतोय, स्वैर जीवन जगतोय, ज्याच्या वागण्यात काही ताळमंद नाही, तेच त्याचं दुःखाचं मूळ आहे. म्हणजे पाप आपल्या जीवनात दुःख देणार आहे आणि पुण्य जीवनात सुख देणार आहे. मग विधीचे वाफे, सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशत मापे सुखची मविजे. सत्कर्मातून पुण्य तयार होतं आणि पुण्य सुख द्यायला येतं. वाईट कर्म करण्यातून पाप तयार होतं आणि पाप दुःख द्यायला येतं.
म्हणून तुम्ही बघा, आपल्या जीवनात ज्या ज्या वेळेला दुःखाचे प्रसंग येतात त्यावेळेला मनुष्य दुःखाचं कारण काय सांगतो बघा. एखाद्याच्या जीवनात काही घडलं की बाकीच्या नातेवाईकांना संबंधितांना कळतं त्यांचं असं असं झालं, मोठा वाईट प्रसंग त्यांच्या जीवनात अवघड झालं, फार अवघड झालं. मी आता कालच भेटून आलो. हा म्हणतो चला मग मी भेटायला जातो, हा भेटायला जातो. हा म्हणतो का हो माझ्या कानावर असं आलं, आपल्या जीवनात असं घडलं, खरं काय? तो म्हणतो घडलं वा. एवढा दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळला, काय बरं कारण काय? तो म्हणतो कारण तर काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे आपला स्वभाव कोणाच्या आद्यात नाही कमाद्यात नाही, आपलं काम भलं ना आपलं भलं. आणि मग हे कसं काय काय म्हणतो, काहीतरी पूर्वजन्मीचं पाप ते आपल्याला भोग द्यायला आले. म्हणतो काहीतरी पूर्वजन्मीचं पाप. ज्या वेळेला दुःखाचं कुठलंच कारण सापडत नाही त्यावेळेला सापडलं जाणारं कारण म्हणजे हे आहे पाप. काहीतरी आमचं पूर्वजन्मीचं पाप ते भोगायला आलंय. ते काय चुकणार आहे का? देवाधिकांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? म्हणून दुःख जे आलं हे आपल्या पूर्वीच्या पापामुळे आले. आणि काही वेळेला माणसं दुसऱ्याला बोलता नाही बोलतात, बघ त्या पापाची फळं. लोकांच्या मुंड्या मुरगाळल्या, नको नको ते वाईट धंदे केले, देवाच्या दरबारात काही न्याय नाही का? भोग त्या पापाची फळं, तुला ते भोगावं लागेल. म्हणजे दुःख जे भोगायला येतं ते पापामुळे येतंय. आणि पुण्य हे जीवनात सुख देणार आहे. तेव्हा लोकांना जर अपेक्षा सुखाची आहे तर सुख कशाने मिळेल हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. सुख मिळण्याकरता लोकांनी पुण्य मिळवलं पाहिजे आणि पुण्य मिळण्याकरता त्यांनी धर्मानुष्ठान केलं पाहिजे. म्हणून पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म मी वाढता केला. पूर्वीपासून चालत आलं, मी नवीन नाही निर्माण केला, मी नवीन निर्माण केलं नाही. पूर्वीपासूनच वेदातून शास्त्रातून पुराणादिकातून संतांनी सांगितलेलाच मार्ग तोच मी पुढे ठेवला, तो वाढता केला. वाढता केला. पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म आहे. तुकोबारांनी धर्मावर जोर दिला. मनुष्याच्या जीवनात धर्म घडतो, कधी अधर्म घडतो. धर्म घडला की त्याच्यातून पुण्य तयार होतं आणि अधर्म घडला की त्याच्यातून पाप तयार होतं. आणि अधर्मातून पाप तयार झालं की ते दुःख द्यायला येतं. धर्मानुष्ठानातून पुण्य घडलं की ते सुख द्यायला येतं. म्हणून लोकांची अपेक्षा जाणून ते सुख ज्याने मिळेल असं पुण्य त्यांनी मिळवलं पाहिजे. आणि पुण्य जर मिळवायचं आहे तर त्यांनी धर्मानुष्ठान केलं पाहिजे. म्हणून मी तो पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म वाढता केला. वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणून तुकोबारे म्हणतात आमचं इथे येण्याचं एवढंच काम आहे, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेच आम्हा करणे काम, हेच काम आम्हाला करायचे. करणे पाखांड खंडन, पाखांडाचं खंडन करणं आणि धर्माचं पालन करणं हेच आमचं काम आहे. याकरताच आम्ही इथे आलेलो आहोत आणि तेच मी केलं जीवनात. वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म हा वाढता केला. महाराज, पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म तुम्ही वाढता केला म्हणजे असा नेमका धर्म तुम्ही कोणता वाढवला, कोणता धर्म समाजाच्या पुढे तुम्ही ठेवला की ज्या एका धर्माने सर्व धर्म सिद्ध होऊ शकतात असं एक आहे. आणि ते म्हणजे भगवंताचं नाम, हरीचं नाम. त्या हरिभजनावर मी जोर दिला आणि लोकांना पुण्याकडं वळवलं. हेच कार्य मी माझ्या जीवनात केलं. तुकोबार आहे ते दुसऱ्या चरणात सांगतायत. हरी भजनी हे धवळे
हरी भजनी दवळीले जग लाग हरी भजनी दवळीले जग 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 सुख विलालाग कळी काळाचा सुख विलालाग कळी काळाचा सुख विलालाग कळी काळाचा हरी भजनी दवळीले जग सुख विलालाग कळी काळाचा सुख विलालाग कळी काळाचा सुख विलालाग कळी काळाचा हरी जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई बोला कुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार घुमाई हरिभजने हे धवळीले जग. पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म मी वाढता केला. तो कोणता धर्म वाढता केला तर हरिभजन. हरिभजन हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. सर्वात श्रेष्ठ धर्म. तुकोबारे सांगतात मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानी अंती. मुख्य धर्म देवचित्ती. देवाला चित्ता धारण करणं, भगवंताचं स्मरण चिंतन करणं हा सर्वात मुख्य धर्म आहे. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. ज्ञानोबाला सांगतात सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सर्व धर्माचे कारण निज धर्म हा चोखडा. हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. विष्णू सहस्रनाम जे सांगण्यात आलं ते केवळ मुख्य धर्म सांगण्याकरतात. भीष्मांनी अगोदर इतर धर्माचं विवरण केलं. श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानिच सर्वश युधिष्ठिर शांतनवम पुनरेव अभ्यभाषत. अनेक धर्माचं श्रवण केल्यानंतर धर्मराज भीष्मांना म्हणतात को धर्म सर्व धर्मानां भवतः परमो मतः. सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आहे. त्यावेळेला मग भीष्मांनी सांगितलं एष मे सर्व धर्मानां धर्मोधिकतमो मतः. मग भगवंताची 1000 नावं ही सांगितली आणि विष्णू सहस्रनाम हे समाजाच्या पुढे मुख्य धर्माचं स्वरूप ठेवलं. यात सर्व धर्म येतात नामचिंतनात. म्हणून हरिभजन या धर्मावर मी जोर दिला. सर्व जग धवळून काढलं. हरिभजने हे धवळिले जग. धवळिले जगदाकार अंधार तो निरसला. संत आपल्या जीवनात हेच करतात. समाजाला जे पाहिजे, जनतेला जे पाहिजे ते ज्याने प्राप्त होईल
तो मार्ग तेच जनतेच्या पुढे ठेवत असतात. सततं कीर्तयंतो माम ये जना पर्युपासते, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. शेवटची ओवी सांगतो तुम्हाला. कही एखादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व. ऐसे नाम घोष गौरवे धवळिले विश्व, हरिभजने हे धवळिले जग. हरिभजन नामचिंतनात सर्व धर्म सिद्ध होतात, म्हणून त्याच्यावरच आम्ही जोर दिला. म्हणून निळोबराय तुकोबरायांच्या आरतीत काय सांगतात? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबरायांनी विशेष वाढविला, वाढता केला, वाढविला हरिभक्तीचा महिमा. हरिभक्ती हे तुकोबरायांनी समाजाच्या पुढे ठेवली. भक्ती करा, भजन करा, नामचिंतन करा, हे साधन समाजाच्या पुढे ठेवून पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म असा वाढता केला. नामचिंतनात फार ताकद आहे, दुहेरी ताकद आहे. किती पाप असलेलं घालवण्याची आणि किती पुण्य देण्याची दुहेरी ताकद आहे हरिभजनामध्ये. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातीला लय शिक्ष, पापाच्या अनंत राशीच्या राशी जरी असल्या तरी नामाने त्या जातात. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? हरिभजनाने पाप कितीही जातं आणि हरिभजनातून कितीही अमाप पुण्य तयार होतं. त्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. तस्य पुण्य फलम पार्थ वक्तुम शक्नोती को भुवी, नारद पुराणामध्ये म्हटलेलं आहे. नाम घेतल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते किती, याचं कोणीही वर्णन करू शकत नाही. अफाट अमर्याद पुण्य नामस्मरणापासून तयार होतं. तुकोबराय म्हणतात त्याच्यावर मी जोर दिला. पुण्याचा मार्ग लोकांच्या पुढे ठेवला. त्यांना सुख हवं आहे म्हणून मी माझ्या जीवनात माझ्या सुखाचा विचार केला नाही, मी दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला. संतोष त्याला म्हणतात की जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो तो. तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे संतपण याची नाव, जरी होय जीव सकळांचा. तर याप्रमाणे संतांच्या जीवनामध्ये हे मुख्य उद्दिष्ट असतं. तुकोबराय म्हणतात मी ते केलं. हरिभजनाने जग ढवळून काढलं आणि लोकांना मोठ्या दुःखातून वाचवलं. कोणतं मोठं दुःख? सर्वात मोठं दुःख काळाचं आहे जीवाच्या पुढे, आणि त्या कळी काळाचा संबंध आम्ही संपवला. चुकविला लाग कळी काळाचा, कळी काळाचा संबंध चुकवला. काळाचा संबंध आता राहिला नाही. नामधारकाकडे काळाचा येण्याचा अधिकार नाही. काळाचा अधिकार कोणाकडे? भलते पिणारे, भलतं खाणारे, भलतं करणारे, ही गिराईक आहे काळाची. पण जो भक्ती करणार आहे, नामचिंतन करणार आहे, तो काळाचा नाही. नव्हे नव्हे काळाला देवाने दहशत दिली. काय वेळेला तुझे दूत कोणाकडे जातात? चुकतंय त्या अजामेळाच्या प्रसंगात. अजामेळाच्या प्रसंगात तुझ्या दूतांनी चूक केलेली आहे. म्हणे कसं काय? तो तर किती पापी, वेश्यागामी, दुराचरणी. अरे पण त्याने देवाचं नाव घेतलं ना. नाव देवाचं नाही घेतलं, म्हणे त्याने नाव घेतलं ते मुलाचं घेतलं. देव म्हणतात यमा तुला अक्कल नाही. अरे ते नाव माझंच आहे, ठेवलं होतं मुलाला. नाव माझं आहे, नारायण नाव हे माझं आहे, पण त्यांनी मुलाला ठेवलं म्हणजे त्याने नाव घेतलं ते माझंच घेतलं. तर नामधारकाला आणण्याचा तुमचा अधिकार नाही. तुमच्या दूतांची एक मीटिंग घे आणि त्या दूतांना नीट समजावून सांग की आपली गिराईक कोणती. मग देवाने दहशत दिल्यानंतर यमाने तातडीची मीटिंग घेतली. सर्व दूतांना बोलावून घेतलं आणि सांगितलं
हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरिकथा सदा घोष, नामाचा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. त्या नामधारकाच्या गावालाही जायचं नाही, का नाही नव्हे शिवेवरही जायचं नाही. नामधारकाचा काळाचा संबंध येऊ शकत नाही. चुकविला लाग कळी काळाचा, तुका म्हणे भेने. काळ न येते राणे, काळ तिकडे येऊ शकत नाही. दडदड दडदड दुड 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 पड सुटला कळी काळा बापुरी. म्हणून मी ह्या हरिभजनातून हे घडवलं, काळाचा संबंध संपवला, चुकविला लाग कळी काळाचा. या हरिभजनावर मी जोर दिला महाराज. पण याला पूरक साधन एखादं दुसरं सहाय्यक म्हणून काही करायला पाहिजे होतं. तुम्ही तुकोबाराय म्हणतात गरज नाही तर करायचं काय कारण. नाम साधन असं सर्वोच्च साधन आहे, सर्वात श्रेष्ठ साधन आहे की कोणत्याही साधनाचा त्याला संबंध ठेवण्याचं काहीच कारण नाही. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. कोणाही न लगे, कोणाही न लगे, साधनाचा पाग. कोणाही न लगे, कोणाही न लगे, साधनाचा पाग. कोणाही न लगे, कोणाही न लगे, कोणाही न लगे, साधनाचा पाग. हरिभजन असं सर्वोच्च साधन आहे, सर्वात श्रेष्ठ साधन आहे की या साधनाला दुसऱ्या कोणत्याही साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. कोणाही न लगे साधनाचा पांग, कोणाही साधनाचा पांग न लगे. कोणत्याही साधनाचा पंगिस्तपणा याला लागत नाही, म्हणजे कोणत्याही साधनाचा आधार घेण्याची याला गरज नाही. स्वतंत्र शक्तिशाली साधन हे हरिभजन आहे, स्वतंत्र शक्तिशाली आहे. आपण शिकारीला ज्या वेळेला जातो त्यावेळेला
तिरकमठा, धनुष्यबाण, कुऱ्हाड, फासे, वाघोर आदी करून उपकरणं साधनं घेऊन जातो शिकारीला. सिंह ज्या वेळेला शिकारीला जातो यापैकी काय काय घेतो? काहीच नाही, का त्याला गरजच नाही आहे. तो वनराज आहे, सिंह वनराज आहे, वनातला राजा येतो. त्याने गर्जना केली का कोणताही श्वापद काय करेल हालचाल काय नाही. मदोन्मत्त हत्ती देखील, माजलेला हत्ती देखील उचललेला पाय गर्जना कालनावर आल्यावर तसाच वर धरून राहतो, खाली टेकवत नाही. हे असो पावो उचललेला, मदमुख न ठेवी ते खाला, गरजोनी पुढाला सिंह जरी. सिंहाने जर गर्जना केली तर मदोन्मत्त हत्ती आपला पाय उचललेला खाली टेकवत नाही. मग बाकीच्या कोल्या कुत्र्याची लांडग्याची काय करतात? सिंहाला कसलीच गरज नाही अन्य कसली साधनं घेण्याची. त्याच्या गर्जनेत ताकद आहे. तसं नामाच्या गर्जनेत ताकद आहे. नामचिंतनामध्ये सर्व काही सामर्थ्य आहे. इतर साधनाची गरज नाही त्याला. काठी कोणाला घ्यावी लागते हातात? चालताना तोल जातो त्याला. जो स्वतः कमकुवत असेल त्याला इतर साधनाची गरज आहे. पण जो स्वतः संपन्न आहे त्याला दुसऱ्याच्या कोणाचा आधार घ्यायची गरज नाही. आता एक उलट सांगतो, दुसऱ्या साधनांना मात्र नामाचा आधार घेण्याची गरज आहे. कोणत्याही साधनाला नामाचा आधार घेतल्याशिवाय त्याला त्याचं फल मिळत नाही. नामाचा आधार घेतल्यावरच कोणत्याही साधनाचं फल मिळतं. नामाचा जर आधार घेतला नाही तर कोणत्याही साधनात स्वतंत्र फल देण्याची ताकद नाही. एक छोटं उदाहरण सांगतो, म्हणजे ज्ञानोबारांनी सांगितलं, लक्षात आणून देतो. तीर्थयात्रा हे साधन आहे की नाही? साधन आहे. जवळ सगळे तीर्थ आहे तुकोबारांनी म्हटले. पण तीर्थयात्रा देखील स्वतंत्र फल देऊ शकत नाही. तीर्थयात्रा करणाऱ्या यात्रिकाने देवाचं नाम घेतलंच पाहिजे, नामचिंतन केलंच पाहिजे, तरच त्याला तीर्थफल देतात. जर त्याने नामचिंतन केलं नाही तर तीर्थफल देत नाही. त्याने किती तीर्थयात्रा करू द्या, त्या व्यर्थ होतात, व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमाला जा की नाना तीर्थाचं भ्रमण कर, नामाच्या ठिकाणी चित्त नसेल तर त्या तीर्थयात्रा व्यर्थ होत. का? तीर्थ म्हणतात आम्ही जे पवित्र होतोय ते नामधारकामुळे. तीर्थे तया ठाया येती पुनितो व्हावया, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णवा. त्यांच्याकडे येण्यात आमचं पाप जातं आणि आम्ही पवित्र म्हणतोय. ते नामचिंतन करतात म्हणून. आणि तुम्ही जर नामचिंतन करत नसाल तर आम्ही तुम्हाला फल देऊ शकणार नाही. म्हणून ती चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे याचा अर्थ काय? तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलं तरच तीर्थाचं फल मिळतं, आणि जर नाही केलं तर तीर्थाचं फल मिळू शकत नाही. म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्याला नामाचा आधार घेण्याची गरज आहे. पण नामधारकाला तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे असं काही नाही. तो जागी बसल्या बसल्या त्याला सगळी तीर्थ घडतात. त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. सर्व तीर्थ त्याला जागेवर घडले जातात. म्हणून कोणाही नलगे साधनाचा पांग करणे, केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धी त्याग करणे एवढं फक्त केलं पाहिजे. आणि तुकोबारा म्हणतात तुम्ही केला करणे, केला त्याग देहबुद्धी. हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. पण महाराज योग साधन तर प्रभावी आहे ना. एक योग साधनाने समाधी लागते, आणि समाधी किती काळ सुख देत राहते. तुकोबारा म्हणतात अरे योगाची समाधी ही तुटपुंजी आहे, ती कष्टाने प्राप्त होणारी आहे. योगाच्या साधनाने समाधी लादली जाते, पण ती कष्टाने. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. खूप कष्ट घ्यावे लागतात. दाबा दाबी कोंडा कोंडी
कष्टाने योग्याला समाधी मिळते. पण हरिकथा जो करणारा आहे, हरिभजन जो करणारा आहे, त्याला जी समाधी आहे ती अगदी सुखाने समाधी देणारी हरिकथा आहे. तुकोबारा हे शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, 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 म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. नेने बाबा व्यथा गाईल तो, 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 नेने बाबा हरी भजनी डबळीले जग, 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 हरी भजनी डबळीले जग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. हरिकथा ही समाधी देणारी आहे. समाधी सहज सुखाने प्राप्त, सुखाची समाधी हरिकथेत. योग्याला कष्टाची समाधी. हरिभक्ताला हरिकथा करण्यातून सुखाने समाधी प्राप्त होते आहे. आणि ती कोणालाही लुब्धली नादी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे तुकोबारा सांगतात. सर्वांना सुखाने समाधी देणारी हरिकथा आहे. आणि हरिकथेचं दुसरं वैशिष्ट्य, जो ही हरिकथा गाईल त्याला भवव्यथा जाणवणारच नाही. नेणे भवव्यथा गाईल तो, जो गाईल तो भवव्यथा नेणे. जो ही हरिकथा गाईल त्याला संसाराचं दुःख काहीच जाणलं जाणार नाही. तो सर्व दुःखातून मुक्त होऊन सुखाच्या राशीवर आरूढ होईल. हेच मी कार्य माझ्या जीवनात केलं. हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लागकडे काळाचा. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये ही वाटचाल केली. आणि ही केल्यानंतर आता ज्या कार्याकरता आलो ते कार्य आपलं झालं. आता चला म्हणून देवाला म्हणता, देवा आता तू आता मला न्यायला ये. आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा, तुम्ही या न्यायला. तुकोबारांच्या म्हणण्यानुसार सनकादिकांनी निरोप सांगितला. सनकादिकाजवळ देवाने सांगितलं की मी येतो म्हणून सांगा तुकोबारायांना. सनकादिकांनी तातडीने येऊन सांगितलं, तुकोबाराय
तुमचे म्हणणं देवाने ऐकलं, निरोप देवाने म्हटलंय लगेच येतोय मी. मग तुकोबारायण आनंद झाला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. मग भगवान आले, दशमीला आले. 8 दिवस तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार थांबले आणि मग बिजेच्या दिवशी देवाने आदराने पूजा केली तुकोबारायांची आणि विमानस्थ केली प्रयाणप्रसंगी. आता या गोष्टीला 375 वर्ष आता पूर्ण होत आहेत येत्या बिजेला. तर असा हा 375वा सोहळा सदैव वैकुंठगमन सोहळा मोठा विशेषत्वाने महाराष्ट्रावर संपन्न झालेला आहे. इथे स्थानिक पातळीवर दिहुला तर वर्षभर मागच्या विजेपासून जो सोहळा सुरू झाला तो प्रत्येक आठवडा का कोणताच दिवस असा गेला नाही की त्या दिवशी काही कथा नाही, नामचिंतन नाही, सप्ताह नाही. 2-2, 3-3 सप्ताह एका वेळेला झालेले आहेत. संस्थांनी हा खूप मोठा चांगला उपक्रम राबवला आणि त्याबरोबरच आपल्या या फळातूनही इथे हा उत्सव संपन्न होतो आहे. काकांच्या या फळातून पंढरपूर या क्षेत्रातून येऊन महाराज उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी काकांच्या माऊलींच्या या वाटचालीतून त्यांनी जे समाजाला दिले बस या फळ परंपरेने काही नाही, केवळ परोपकार करणं, समाजाला दिशा देणं, साधना देणं हेच केलेलं आहे काम. म्हणून या प्रकारे आतापर्यंत या फळ परंपरा चालत आलेलं आहे. अनेक वेगवेगळ्याही संस्थानांनी वेगवेगळ्या महात्म्यांनीही आपल्या जीवनात ते कार्य केलं. याप्रमाणेच स्वानंद सुग्नेवर्षी जोग महाराजांनी ही एक महत्त्वाची शाखा याप्रमाणे करून हे कार्य घडवलेलं आहे. महाराज आपण ज्या कार्याकरता आलो ते झालं आणि आपल्या स्वस्थानी परतले. तो हा 375वा सदैव वैकुंठगमन समर सोहळा आता संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी एकच लक्षात घ्यायचं की त्यांनी सांगितलेला मार्ग तो आपण अवलंबायचा. मार्ग दावणी गेले आधी निळोबारांनी आपल्याला हे सूचित केलेलं आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाताना बडे गुंता कोठे. त्यांच्या अभंगाचे नजरेसमोर ठेवायचे, अभंगाप्रमाणे जीवन बनवायचं की अभंगच नक्की आपल्याला तारणार. अभंग तारणार आपल्याला, अभंगच आपण डोळ्यासमोर ठेवायचे, ते नक्की तारणार. कशावरून? अहो त्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवायला लावले ना, बुडवले अभंग दगडाला घेऊन बांधून. पण त्या अभंगाची अशी तारकता की बुडवणाऱ्या दगडांना घेऊन ते अभंग वर आले. जळी दगडा सहित वया तारेल्या जैस्याला, ह्या दगडाला घेऊन ते वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. 18 दिवस पाण्यात होते पण एक थेंब लागला नाही, कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. म्हणून त्या दगडांना तारणाऱ्या अभंगाचं आपण सतत डोळ्यासमोर ठेवून चिंतन करावं, आपलं जीवन तसं बनवावं. हेच आपल्याला अभंग तारल्याशिवाय राहणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ते अभंग तरले म्हणून आपण तरलो, नाही तर आपली काय वाताहत झाली असते सांगता येत नाही. तुकोबारायांच्या अभंगाने खूप मोठी दिशा प्रत्येकाला दिलेली आहे. खालच्यातला खालचा तो उच्चस्तरीय सर्वांना तुकोबारायांच्या अभंगातून मार्गदर्शन आहे. कोण जो जिथे थांबला असेल तुकोबारायांचा अभंग त्याला त्याच्या हाताला धरून मुक्कामपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. असं सर्वांना मार्गदर्शन करणारे तुकोबारायांचे अभंग आहेत. म्हणून दगडाला तारणारे अभंग सर्वांच्या नजरेसमोर येत राहावे म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगाचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं आणि ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं. म्हणूनच त्या डोहाच्या कडेला त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात एक जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्या त्यागातून ते उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचं एक आगळं वेगळं वैभव आहे ते या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. तर
या प्रकारे त्या अभंगात मोठी तारकत आहे. आपण त्या अभंग नजर समोर ठेवून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला हे प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 ऐसी कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती बोटे बालवाहे त्याचे सर्वस्वये साहे ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती बामने माझे तैसे तुम्हा संता कैसे तुम्हा संता ओझे कैसे तुम्हा संता ओझे बामने माझे तैसे तुम्हा संता कैसे तुम्हा संता
उद्या सकाळी बरोबर 7 वाजता गाथा पारायणाला आरंभ होईल. वेळेवर सगळ्यांनी लवकर उपस्थित राहा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव